कुठलाही योगमार्ग म्हटल्यानंतर त्याचं बहुधा उद्दिष्ट हे ईश्वर प्राप्ती, स्वतःची मुक्ती मिळवणं अशा प्रकारची उद्दिष्ट असतात. आणि त्यामुळे आपलं जे व्यावहारिक जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, त्याचा आणि अध्यात्माचा काही संबंधच नाही आहे अशी एक सरसकट समजूत असते. आणि म्हणूनच बघा की तरुण वर्ग ह्याच्याकडे फारसा वळत नाही. त्यांना वाटतं हे सगळं निवृत्तीनंतर करायच्या गोष्टी आहेत. पण श्रोते हो, हे असं नाही. अध्यात्म हे दुसरं तिसरं काही नाही, तर आत्ता परमेश्वराने आपल्याला जे जीवन बहाल केलेलं आहे ते जीवन अतिशय जाणीवपूर्वकपणाने जगून आपलं एक एक पाऊल हे अधिकाधिक उन्नत करत नेणं, अधिकाधिक सजग करत नेणं. आपण जर आधी भित्रे असू तर निर्भय बनणं, आपण जर आधी रागीट असू, संतापी असू, तर ते आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन घडवून आपण शांत होणं, आपण जर स्वार्थी अहंकारी असू तर हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण निस्वार्थी, निरहंकारी, निरपेक्ष बनत जाणं, हे जे परिवर्तन आपल्यामध्ये होणार आहे त्यातून आपल्या स्वतःला तर त्याचा निश्चितपणे उपयोग होणारच आहे, परंतु आपल्या आजूबाजूच्या मंडळींना देखील त्याचा थेट उपयोग होणार आहे. परिस्थिती आपण जी हाताळत असतो, परिस्थितीला आपण ज्या प्रतिक्रिया देत असतो, त्यातून निश्चितपणाने फरक पडतो. हे आपल्याला ज्यातनं जमतं ते म्हणजे अध्यात्म